हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही एकदम मजेत आहोत आणि आज आहे धुलीवंदन. तर आज सर्वजण रंग खेळणार असणार मला माहिती आहे आणि मीही रंग खेळायला चालली पार्कमध्ये आणि मला उशीर झालेला आहे. माझे सर्व फ्रेंड ऑलरेडी तिथे जमलेले आहेत. मला अर्धा तास उशीर झालेला आहे आणि हा माझा तो ग्रुप आहे की जिथे आम्ही नवरात्री सेलिब्रेट करतो, संक्रांतीचा हळदी कुंकू एकत्र सेलिब्रेट करतो आणि खूप मजा करतो त्यामध्ये. तर मी तुम्हाला आज दाखवेल आम्ही कशी होळी खेळणार आहोत आणि मी जाता जाता नऊवारी साडी आयनला टाकेल. तुम्हाला मी दाखवेलच आयनचं शॉप कसं असतं तिकडे आणि त्यानंतर मी रंग घ्यायला जाईन आणि त्यानंतर मी पार्कमध्ये जाईल. चला तर मग मी तुम्हाला दाखवते आज आम्ही कशी होळी खेळणार आहोत. साडी दिलेली आहे आयर्निंगला आणि मी आता चालली आहे कलर घ्यायला. पण इथे खूप ऊन आहे आणि खूपच जास्त ऊन लागतंय मला तर त्यामुळे मी आता फास्ट जाते. चला मी तुम्हाला दाखवते मी कुठनं रंग घेणार आहे ते. ही आहे माझी फ्रेंड तेजस्वी आणि पहा मी आल्या आल्या माझं काय उत्तर केलं सगळ्यांनी. हॅपी होली. हॅपी होली सर्वांना. हार्दिक शुभेच्छा. हॅपी होली. होली खेले रघुवीरा अवध में, होली खेले रघुवीरा. होली है. असेल तुम्हाला आम्ही केवढी मजा केली आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. तर मी सर्वांना बाय करते आणि निघते. हॅलो, मी होळी खेळून आले आणि त्यानंतर हेअर वॉश केला कारण उद्या मला बाहेर जायचं आहे अगेन.
तर मग त्यानंतर मी गार्गीसाठी चपाती वगैरे बनवली. माझं काही राहिलेलं काम होतं घरातलं ते मी आवरलं आणि मी जस्ट आता गार्गीला आणायला खाली आले. आता वाजले 2. तर चला मग गार्गी येईल आणि मग गार्गी आणि श्रव्या हे दोघं टॉकिंग कॅक्टस बरोबर खेळत आहेत. ही आहे गार्गीची फ्रेंड श्रव्या आणि गार्गी तिच्याकडे खेळायला आली होती जेवण करून. तर आता आम्ही सगळेजण नेस्टो हायपर मार्केटला जाणार आहोत. मला चिकन आणायचं आहे, कोथिंबीर देखील आणायची आहे आणि अजूनही काही थोडंफार मी ग्रोसरी घेऊन येईल. चला तर मग मी तुम्हाला दाखवते माझ्या तिथलं नेस्टो हायपर मार्केट कसं आहे आणि तिथे चिकन कसं भेटतं ते. हे आहे नेस्टो हायपर मार्केट. बिल देखील भेटतात. तरी तुम्ही म्हणाल की तुम्ही इंडियावरून का आणता, तर इकडची क्वालिटी एवढी चांगली नाही आहे, त्यामुळे आम्ही येताना इंडियावरून घेऊन येतो. इथे आहेत कपड्यांचे स्टँड आणि हे जे मोठं स्टँड आहे रॉयल फोल्डचं, सेम हे माझ्याकडे आहे, म्हणजे मी इथूनच घेतलेलं आहे. यानंतर मी गेले होते चोईत्रामला. मला कोथिंबीर आणायची होती आणि मला तिथे राईसही भेटला, सुरती कोलम राईस. जर कोणाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता तिथनं. खूप छान राईस आलेला आहे. आणि त्यानंतर मी घरी गेले आणि मग मी चिकन करी बनवली. मी तुमच्यासोबत शेअर करेलच ती रेसिपी. आणि त्यानंतर गार्गीला जायचं होतं डान्स क्लासला. मी तिला डान्स क्लासला सोडवलं. मी जेवणामध्ये बनवली होती चिकन बिर्याणी, चिकन करी आणि त्यासोबत मला भाकरी बनवायची होती, पण काही कारणास्तव मला जमली नाही, तर मी चपाती बनवली आणि लिंबू आणि कांदा. यानंतर आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर गार्गीही झोपली. त्यानंतर मी माझं क्लिनिंग वगैरे करून आम्ही झोपणार होतो. चला तर मग तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.